14 धावांची गरज आहे. 12 बॉल 14 रन्स असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं टेन्शन योगेश पेणकरच्या चेहऱ्यावर सुद्धा असणार आहे. थोडीशी स्मशान शांतता केसरकर सुपरस्टार माणगाव संघाच्या गोटामध्ये. थोडीशी अस्वस्थता पसरले. पाहूया काय घडतंय. मॅचचा निकाल मात्र कुठे जातोय. शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागणार आहेत, परंतु अनमोल किंग्स कळंबोली संघाने केलेला बाउन्स बॅक. कृष्णा मिश्रा खर तर जेव्हा ऑक्शनच्या टेबलवर होते एकापेक्षा एक दिग्गज गोलंदाज खर तर या संघामध्ये पाहायला मिळतात. आशिष मेहरुल, साहिल खानावकर, योगेश पाटील, मुन्ना आणि आता मात्र विघ्नेश पाटील. आणखीन एक हो यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या तयारीमध्ये. चेंडू थोडासा खाली सुद्धा राहिला आणि काय सुरुवात केली ती विघ्नेश पाटीलला. कमाल पहिला चेंडू इकडे मात्र पाहायला गेलं तर सरप्राईज करणारा ठरलाय तो फलंदाजाला. काय ऍक्शन आहे, कमाल ऍक्शन पाहायला मिळतंय. प्रॉपर बॉलर्स ऍक्शन पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी जेव्हा जेव्हा करतात डावखुऱ्याचे गोलंदाज तेव्हा तेव्हा एक अँगल क्रिएट केला जातो आणि त्याच अँगलला आता मात्र भेदणं थोडंसं कठीण राहणार की उजव्या हाताच्या फलंदाजांना लढावं लागेल. इकडे मात्र केसरकर सुपरस्टार माणगाव टीमला. विघ्नेश पाटील पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. वाडवा पॅटर्न ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. संधी जरूर आहे. बॉल हवेमध्ये. सफलता विघ्नेश पाटीलला. 7वा धक्का. केसरकर सुपरस्टार माणगाव संघ कोसळतोय. आणखीन एक फलंदाज बाद. श्री मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट टाकण्यासाठी सलमान सिद्दीकी दाखल झालाय, परंतु विघ्नेश पाटील लोकल बॉय आहे. खेळाडू आहे मुरबीचा, खारघरचा आणि पाहायला गेलं तर चांगलं लेदर क्रिकेट खेळतोय. त्याचमुळे ऑक्शनला सुद्धा चांगली पसंती मात्र या खेळाडूला दिली होती अनेक संघांनी. आणि खरं तर आज मात्र खारघर स्वतःच्या पाहायला गेलं तर विभागामध्ये खेळतोय आणि त्याचमुळे मोठ्या संख्येने मात्र विघ्नेश पाटीलचा खेळ पाहण्यासाठी सुद्धा बरेचसे क्रीडा रसिक सध्याच्या घडीला मैदानावर असणार आहेत. 10 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. पहिले 2 चेंडू विघ्नेश पाटीलने मात्र निर्धाव फेकलेत आणि त्याचमुळे विघ्नेश पाटील कडून आता मात्र अपेक्षा वाढल्यात. सलमान सिद्दीकी इम्पॅक्ट प्लेयर यावेळेस मात्र पहिला चेंडू मिस करतोय. निर्धाव चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. अनमोल किंग्स कळंबोली संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग घेतली. उजेड होता, उजेडामध्ये धाबा काढायच्या, परंतु तो सुद्धा संघ खरं तर धाबा काढताना अडकला होता. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये जोडलेल्या महेश मात्रेनं ज्या धाबा आहेत त्या धाबा थोड्याशा निर्णायक ठरतात सध्याच्या घडीला मॅच मध्ये. इकडे एज लागला. टेकन अनदर विकेट डाउन. विकेट नंबर 8. 36 वर 8वा धक्का. इम्पॅक्ट टाकू शकलेला नाही या मॅच मध्ये. सलमान सिद्दीकी बाद होतोय. पहिले 4ही चेंडू विघ्नेश पाटीलचे येतात निर्धाव. अगदी पत्त्यासारखा डाव कोसळलाय, गडबडलाय. योगेश पेणकर म्हणत असेल एक्झॅक्टली काय घडलंय, चुकलंय कुठे. साहिल खानावकरनं जेव्हा विकेट काढली होती तेव्हाच म्हणालो होता दिवस साहिल खानावकरसाठी सर्वोत्तम आहे. ही विकेट एवढी निर्णायक होती या मॅच मधली आणि जी संधी मिळाली या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची, या सामन्यामध्ये घुसण्याची जी संधी मिळाली अनमोल किंग्स कळंबोली संघाला, नक्कीच सगळ्यांचं कौतुक करायला हवं. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणातला दर्जा मात्र सांभाळला या संघानं आणि गोलंदाजांचं नक्कीच कौतुक केलं जाईल. आशिष मेहरुल, मुन्ना, योगेश पाटील, विघ्नेश पाटील काय बॉलिंग करतोय आणि इकडे भेदकता पाहायला मिळाले. हे आग ओकणारे चेंडू पाहिले, इकडे घाम फुटतो या थंडीमध्ये फलंदाजांना सुद्धा. आणि अशा स्वरूपाची गोलंदाजी मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळते ते अनमोल किंग्स कळंबोली टीम कडून. विघ्नेश पाटील तयार. 5वाही निर्धाव निघतोय. मेडन ओव्हर टाकण्याच्या तयारीमध्ये विघ्नेश पाटील लोकल बॉय, मुरबी गावचा खेळाडू. आज रायगड प्रीमियर लीग
पाचव्या पर्वामध्ये छाप सोडतोय आणि संपूर्णपणे मॅच मध्ये मात्र आता पकड मजबूत करत असताना पाहायला मिळेल तुम्हाला अनमोल किंग्स कळंबोली संघ 50 धावांचं मापक असं आव्हान. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 30 धावा आल्या, 4 ओव्हर मध्ये 20 धावांची गरज असताना सामना आता मात्र 7 बॉल 14 असं समीकरण मॅच मध्ये. यावेळेचा हा चेंडू लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये आणि इट्स अ मेडन ओव्हर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आज मात्र विघ्नेश पाटील साठी रायगड प्रीमियर लीग या सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये अशा सिच्युएशनला मेडन ओव्हर टाकलाय आणि या मेडन ओव्हर्स मध्ये 3 विकेट्स घेतल्यात, 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय आणि या मॅच मध्ये आता मात्र अनमोल किंग्स कळंबोली संघ पाहायला गेला तर मजबूत स्थितीमध्ये, कारण आता गरज आहे शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावांची. लाजवाब मात्रे ओवे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक या विघ्नेशसाठी आलाय मेडन ओव्हर साठी. आणि जागृती स्पोर्ट्स यांच्याकडून देखील लकी ड्रॉ कुपन बाईक यामध्ये विघ्नेशचं नाव येईल. ओव्हर विकेट हॅट्रिक विथ मेडन. काय गोलंदाजी या सिच्युएशनला कमाल केले.